नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण। आज खूप दिवसानंतर मिनी ब्लॉग काढते कारण माझी तब्येतच बरी नव्हती आणि हे बघा मला झोपेतून न उठवता भांडे घासून ठेवतायत। रोज सकाळी जाताना जेवढं जमेल तेवढं काम करून जातात। त्यांचं म्हणणं आहे सुख दुःखामध्ये आपण दोघे एकमेकांना नाही बघणार तर कोण बघणार। खूप काळजी घेतली माझी दोन्ही मुलं देखील तसेच आहेत। मला जरा काही झालं की सगळं काम दोघं मिळून करतात, पण मला कितीही आजारी असलं तरी झोपून राहावंसं वाटत नाही। बायकांना काम कधी चुकलेत का? बिल्लूला भूक लागली होती म्हणून त्याला जेवण दिलं। तो आता खूप हुशार झाला आहे, त्याला बोललेलं सगळं समजतं। आता हा मिनी ब्लॉग काढायचं कारण म्हणजे खूप दिवसापासून आमचे व्हिडिओ टाकले नाहीत, त्यामुळे क्षमा असावी कारण खूप लोक आतुरतेने वाट पाहतात व्हिडिओची। तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीमागे, म्हणून सगळं काही व्यवस्थित आहे आता। तर आजपासून आपले व्हिडिओ नियमितपणे येतील। व्हिडिओ नाही टाकल्यामुळे मलाही करमत नाही कारण तुमच्या सर्वांची छान छान कमेंट वाचायची सवय लागली आहे। असे छान छान कमेंट करत जावा आणि भरभरून प्रेम द्या। हे लेकीला झोपेतून उठून तिचा लाड केल्याशिवाय तर कधीच जात नाहीत। आम्हाला बाय करून ते गाडीवर गेले। आता आमची आवरावर। आरूचा पहिला नाश्ता असतो, आज मीही तिच्याबरोबर नाश्ता केला। मग लगेच आंघोळ पांघोळ करून शाळेच्या तयारीला लागलो। आरूचा अभ्यास चालू होता तोपर्यंत माझी स्वयंपाकाची तयारी चालू झाली। पीठ मळून घेतलं आणि पत्ता गोबीची भाजी बनवायला घेतली। घरातल्या सगळ्या गोष्टी करून त्यात पोरांचा अभ्यास सगळ्यात महत्वाचा, तोही बघून वेळेत वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतो। खूप मेहनत घेतात माझी पोरं पण। कसं आहे, आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली पाहिजे, फक्त एकच गोष्ट पकडून बसू नये। आम्ही तर मेहनत करूच, पण तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे। लवकर सबस्क्राईब लाईक वाढू द्या, म्हणजे अजून प्रोत्साहन मिळेल आम्हाला। आज शाळा 11 वाजताची असल्यामुळे सगळी घाईच होती। पटापट स्वयंपाक आवरला। आरूने आपली बॅग भरून तयार केली, तेवढ्यात मयुरेशी शाळेतून आला। तो तर सकाळी 4 वाजता उठतो अभ्यास करण्यासाठी कारण परीक्षा चालू आहे। चला, आराध्याचा डबा करून झाला, आता तिला पटापट खाऊ घालून तिची शाळेची तयारी करून सगळं काही घाई करावं लागतं। आज तिची शाळा 2 वाजता सुटणार कारण तिच्या शाळेमध्ये खेळ चालू आहे। बिल्लूचा लाड करूनच रोज शाळेत निघते, लाडाचा आहे खूप तिच्या। उशीर होत होता म्हणून तिला घेऊन रिक्षापर्यंत आले। तिचे पप्पा वाट पाहतच उभे होते, टोपी राहिली म्हणून परत गेली, पळत आल्यामुळे दम लागला। अशा प्रकारे सगळी घाई असते। आरू शाळेत गेल्यावर मी घरी यायला निघाले कारण आता घरातली कामे वाट पाहत होते। तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।